हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत आद्यासाठी पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू। रेसिपी नक्कीच बघा। इथं मी घेतले आहे शेंगदाणे आणि गूळ। आपल्याला जास्त काय नाही लागत फ्रेंड्स, फक्त शेंगदाणे आणि गूळ घ्यायचे। एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर बघा, इथं शेंगदाणे आणि गूळ घेतलाय। हे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित, खरपूस असे छान भाजून घेऊयात। हे बघा, गॅस आपल्याला थोडा कमीच करून भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित। छान असे भाजून द्यायचे शेंगदाणे। गॅस कमी करायचा आपल्याला, जास्त करपून द्यायचे नाही शेंगदाणे आपल्याला। हे बघा, मग इथं झालेत व्यवस्थित भाजून। इथं मी गार करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले शेंगदाणे। इथं आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता। आणि इथं मी तूप टाकणार आहे, 2 चम्मच तूप टाकणार आहे। हे बघा, आणि हे असंच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे बघा, बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि हे असे छोटे छोटे लाडू बनवायचे आपल्याला। हे बघा, जास्त काय लागत नाही फ्रेंड्स, झटपट होणारी रेसिपी आहे ही। मुलांसाठी पौष्टिक असे लाडू बनवा तुम्ही पण घरी। छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे। हे बघा, मुलांना पण खूप आवडतात हे लाडू। आणि इथं माझी आद्या पण बघा कशी खाते लाडू। हे बघा, व्हिडिओ आवडल्यास शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्कीच करा।